एक्सलन्स अकॅडमी मध्ये। अच्छा, ठीक आहे. आता 10वीचे पेपर जवळ येत आहे, त्यासाठी आपण तुमच्यासाठी एक महत्त्वाचा जो चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेट्री, ठीक आहे, त्याचे जे तुम्हाला फॉर्म्युले पाठ करण्यासाठी अवघड जातात, ठीक आहे, त्यासाठी आपण काय केले, तुमच्यासाठी एक ट्रिक आणली आहे। ते ट्रिक काय तर बघा। चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। जे फर्स्ट फॉर्म्युले असतात ते असतात आपली जी पहिली डायग्राम असते, आता त्रिकोण आहे, ठीक आहे, या त्रिकोणावर काही फॉर्म्युले बनतात। बात तो सही है। जसे की साइन कॉस थीटा टॅन, ठीक आहे, या प्रकारचे काय बनतात फॉर्म्युले बनतात, ठीक आहे। त्यासाठी तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारची काय करायची डायग्राम काढून घ्यायची, ठीक आहे। काढल्यानंतर इथे काय करायचं, तुम्हाला नाव द्यायचं, तर इथे नाव येणार आहे साइड अपोजिट, साइड अपोजिट, त्यानंतर साइड ऍडजसंट, आणि इथं असेल तुमचा हायपोटेनस, ठीक आहे। आता ही डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला फक्त ही डायग्राम कशी काढायची ते एवढं पाठ करायचं, त्याच्यानंतर फॉर्म्युले कसे काढायचे ते आपण सांगू, ठीक आहे। त्याच्यानंतर एक मंत्र पाठ करायचं आहे, ते म्हणजे काय, पी बी पी एच एच बी। हे पाठ केल्यानंतर तुम्हाला इथून किती फॉर्म्युले भेटतात तर बघा मित्रांनो, आपण आता याच्या आधी काय पाहिली होती, एका आकड्यातून आपण किती फॉर्म्युले काढले, 6 फॉर्म्युले काढले। आता त्यानंतर हा काय आहे षटकोन, म्हणजेच काय हेक्सागॉन, ठीक आहे। आता याच्यापासून आपण किती फॉर्म्युले काढू शकतो तर बघा, याच्यापासून आपण किती फॉर्म्युले काढणार हे तुम्ही मला मोजून सांगा। तर त्यासाठी आता बघा, सगळ्यात आधी काय करायचं, एक हेक्सागॉन काढायचा, ठीक आहे। हेक्सागॉन काढल्यानंतर त्याचे जे काही डायगोनल्स आहेत ते काय करायचे, एकमेकाला जॉईन करून घ्यायचे, ठीक आहे। त्यानंतर त्याला एक नावाची सिरीज द्यायची, ठीक आहे। फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, हेक्सागॉन काढल्यानंतर डायगोनल जोडल्यानंतर ते नाव द्यायची कशी, त्याची पण सोपी पद्धत काय आहे, की एका साईडला पूर्ण काय असणार सी सी सी, आणि एका साईडला काय असणार एस टी एस, ठीक आहे। नाव दिल्यानंतर काय नाव दिले आपण बघा, फर्स्ट दिले साइन थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, आणि दुसऱ्या बाजूला दिले कॉस थिटा, कॉट थिटा आणि कोसेक थिटा, ठीक आहे। आता याच्यात फॉर्म्युले काढतोय, त्यासाठी आपण काय केले, 2 डिव्हिजन केले। तर फर्स्ट डिव्हिजन मध्ये आपण नाव दिले की क्लॉकवाइज फॉर्म्युलेज, क्लॉकवाइज फॉर्म्युलेज, क्लॉकवाइज फॉर्म्युलाज, ठीक आहे। तर क्लॉकवाइज म्हणजेच काय, की आपल्या घडीच्या दिशेने फिरणार आहे, ठीक आहे। घडी कशी फिरते, तर त्या टॅन पासून वरती जायचं, ठीक आहे। तर पहिला फॉर्म्युला कसा फिरणार बघा आपल्याला, पहिला फॉर्म्युला आहे टॅन थिटा। टॅन थिटाला आपण काय म्हणू शकतो, तर टॅन थिटाच्या पुढचे जे काही दोन नाव असतील, ठीक आहे, ते कसे लिहायचे, त्याचा रेशिओ लिहायचा, म्हणजे गुणोत्तरामध्ये लिहायचे। तर ते तुमचे काय म्हणणार, टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतं, टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हे झालं तुमचा पहिला फॉर्म्युला। त्यानंतर लगेच आपण बघू दुसरा काय असणार, टॅनच्या जर साइन तर लिहायचं साइन थिटा, त्यानंतर साइनच्या पुढचे दोन नाव घ्या, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा। त्यानंतर तिसरा फॉर्म्युला बघा काय म्हणणार, तिसरा फॉर्म्युला आहे साइन झाल्यानंतर कॉस, कॉसच्या पुढचे दोन नाव घ्या, कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा, काय म्हणणार कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा, ठीक आहे। त्यानंतर चौथा फॉर्म्युला कॉस झाला, टॅन साइन कॉस झाला, आता काय करणार कॉट, तर कॉटचा फॉर्म्युला काय बनणार बघा, कॉटच्या पुढचे दोन नाव घ्या, कॉटचे नंतर आहे कोसेक आणि सेक, तर काय बनणार कोसेक थिटा अपॉन सेक थिटा, ठीक आहे। त्यानंतर पाचवा फॉर्म्युला आहे, तर कुठला आहे कोसेक, कोसेकचा फॉर्म्युला काय बनणार, कोसेक थिटा इज इक्वल्स टू, कोसेक थिटाचे पुढचे दोन नाव घ्या सेक आणि टॅन, तर काय बनणार सेक थिटा अपॉन टॅन थिटा, ठीक आहे। त्यानंतर लास्टचा फॉर्म्युला आहे या आकृतीपासून बनणार, तर तो आहे आपला सेकचा, तर सेक थिटा इज इक्वल्स टू काय बनणार, सेक थिटा इज इक्वल्स टू बनतो सेकच्या पुढचे दोन नाव घ्या टॅन थिटा आणि टॅन थिटा अपॉन साइन थिटा। अशा प्रकारे काय केले आपण, या आकृतीपासून 6 फॉर्म्युले म्हणजे